अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरी केला जातो. यंदा 30 एप्रिल 2025 वार बुधवार रोजी आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे. अक्षय तृतीयाची पूजा विधी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आवर्जून पूजा करायची असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो, जी काही खरेदी करतो, ते सर्व आपल्याबरोबर अक्षय्य काळ टिकून राहतं, म्हणजे ते कधीही न संपणारं असतं. त्यामुळे या दिवशी आपण सेवा करणं, खरेदी करणं, दानधर्म करणं, पूजापाठ करणं आणि कुठलंही शुभ कार्य करणं शुभ मानलं जातं. म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होत जात असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक खास विधी केला जातो. अक्षय तृतीया हा आपल्या पितरांना समर्पित असा शुभ दिवस आहे. पितरांसाठीचा जो खास विधी केला जातो त्याला करा केळी पूजन असं म्हटलं जातं. त्याबद्दलचीच आज माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा पितृदेवो भव असं लिहायला विसरू नका. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे. याला स्वयंभू मुहूर्त असं सुद्धा म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सुद्धा सेवा करा, कारण या सेवेचं जे पुण्यफल आहे ते अक्षय्य कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. आपली नित्य देवपूजा, घराचा परिसर सर्व काही आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही छानशी एक रांगोळी काढू शकता. उंबरा लेपन करा, कारण हा शुभ दिवस आहे. तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करा. सर्वात आधी उंबऱ्यावरती थोडं पाणी शिंपडा, कारण आपल्या उंबऱ्यावरती आपल्या पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यानंतर तुम्ही उंबऱ्यावरती हळदी लेपन करा, छानशी रांगोळी काढा. आपल्या सर्व देवी देवतांची तुम्ही पंचोपचारे पूजा करून घ्या. त्यांना हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. धूपदीप अगरबत्ती ओवाळा. या दिवशी गणपती बाप्पा, माता लक्ष्मी आणि बाळकृष्ण यांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. गणपती बाप्पा, माता लक्ष्मी आणि बाळकृष्ण यांना पंचामृतने अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे जर शंख असेल तर तुम्ही चंदन आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या पेस्टने, म्हणजे त्याचे जे पातळ असं पाणी तयार होतं, त्या पाण्याने तुम्हाला ते शंखामध्ये भरून माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आणि बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे. परत एकदा स्वच्छ पाणी करून त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. तुम्ही अभिषेक करणार आहात त्यावेळी त्या त्या देवाचा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. म्हणजे जसं की तुम्ही जर गणपती बाप्पांना अभिषेक करत असाल तर तेव्हा तुम्हाला ओम गम गणपतय्य नमः असा मंत्र जप करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाळकृष्णांना अभिषेक करणार आहात तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही माता महालक्ष्मीला अभिषेक करणार आहात तेव्हा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवे नमः अशा प्रकारे नामजप चालू ठेवायचा आहे. देवांना स्नान घालण्याआधी तुम्ही दिवा लावून घ्या, कारण कुठलीही सेवा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो. मग देवांना तुम्ही स्नान घाला. सर्व देवांची पंचोपचारे पूजा करा. हळदी कुंकू, अक्षता, अष्टगंध, चंदन, धूप दीप अगरबत्ती सर्व काही तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावरतीही तुम्हाला अभिषेक करायचा आहे, कारण जिथे पितरांसाठी पूजा केली जाते तिथे महादेवाच्या शिवलिंगाची तुम्हाला पूजा ही करायचीच आहे. तुमच्याकडे जर कवड्या असतील तर कवड्यांची सुद्धा या दिवशी तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. तुमच्याकडे देवांसाठी जर लागणारं जे साहित्य नाही त्या साहित्याची तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. जसं की कवड्या असतील, शंख असेल किंवा जे काही तुम्हाला लागत असेल, कासव असेल, याची तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही घराची वास्तुशांती असेल, कोणाचं लग्न करायचं असेल किंवा काही खरेदी करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, कुठल्याही सेवा करायच्या असतील, कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर या दिवशी करू शकता, कारण हा अतिशय शुभ असा दिवस आहे, शुभ असा मुहूर्त आहे. देवांसमोरही सुंदर अशी रांगोळी काढा. या दिवशी आपल्याला करा आणि केळी पूजन करायचं आहे. करा म्हणजे काय, केळी म्हणजे काय, किंवा करा आणि केळी हे बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नाही. आपल्या पितरांसाठी आपल्याला हे पूजन करावं लागतं आणि जे की अक्षय तृतीयेला केलं जातं. केळी म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये एखादी महिला मरण पावली असेल तर तिच्या स्मरणार्थ केळी पूजन, जे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, की ज्याचा एक डेरा असतो, त्याचं वरचं जे तोंडाचा आकार असतो तो लहान असतो आणि खालचा आकार हा डेऱ्यासारखा मोठा असतो. याचं पूजन केलं जातं, त्याला म्हणतात केळी पूजन करणं. आणि करा पूजन म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती म्हणजे एखादा पुरुष मरण पावलेला असेल तर त्याच्या स्मरणार्थ स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे ज्या आकाराने मोठा म्हणजे एकदम असा तांब्याच्या आकाराचा डेरा असतो त्याचं पूजन केलं जातं, त्याला करा पूजन असं म्हटलं जातं.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील मृत्यू पावलेल्या ज्या काही महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्या स्मरणार्थ हे करा आणि केळी पूजन आपल्याला करावं लागतं. तुम्ही काय करा, तुमचं जिथे देवघर आहे त्या देवघरासमोर एक पाट मांडा, त्या पाटावरती लाल वस्त्र अंथरा आणि त्यावरती तुम्हाला हे पूजा करायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर घरामध्ये कुठेही तुम्ही पूजा करू शकता, पण तुमचं तोंड दक्षिण साईडला आलं पाहिजे, म्हणजे तुमचं मुख जे आहे ते दक्षिणेकडे असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ती पूजा मांडायची आहे. जर दक्षिणेकडे तुमचं तोंड येत नसेल तर काय करावं त्याबद्दल मी पुढे तुम्हाला नक्कीच सांगेल. जर तुमच्या घरामध्ये स्त्री मरण पावली असेल तर तुम्हाला केळी पूजन करायचं आहे आणि जर पुरुष मरण पावला असेल तर तुम्हाला करा पूजन करायचं आहे. जर तुम्हाला करा नाही भेटला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही आपण संक्रांतीसाठी जे सुगड पूजन करतो तशातून एक मोठा सुगड तुम्ही घेऊ शकता. दरवर्षी आपल्याला हा करा आणि केळी हे नवीनच घ्यायचं आहे. वैशाख महिन्यामध्ये मातीचं भांडं जे पाण्याने भरलेलं असतं त्याला उदक कुंभ असं म्हणतात आणि ते दान करायला विशेष असं महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते. तुम्ही खाली एक ताट घ्या किंवा परात घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या. जर तुमच्या घरामध्ये पुरुष मरण पावला असेल तर तुम्हाला करा घ्यायचा आहे जो की पाण्याने भरायचा आहे, पण तो झाकून ठेवायचा नाहीये. आणि जर स्त्री मरण पावली असेल तर तुम्हाला केळी घेऊन ते सुद्धा पाण्याने भरायचं आहे, पण ते तुम्हाला झाकून ठेवायचं नाहीये. जर तुमच्या घरामध्ये आई वडील किंवा नवरा बायको असे जर मृत्यू पावले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण जी एक परात घेतलेली आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकून तुम्हाला करा आणि केळी हे त्यांच्या दोघांच्या स्मरणार्थ पूजा करायची आहे, पण ते एकावरती एक ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये आई वडील असतील, नवरा बायको असे जर जोडीने मृत्यू पावले असतील तर तुम्ही एका परातीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि करा आणि केळी हे दोन्हीही तुम्हाला पूजन करायचं आहे. दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला पाणी भरायचं आहे. तुम्ही केळी त्याच्यावरती खाली ठेवा त्या परातीमध्ये आणि त्या केळीवरती तुम्हाला करा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ते एकावरती एक असं ठेवायचं आहे, ते झाकून ठेवायचं नाहीये, कारण आपल्याला दोघं मृत्यू पावलेले आहेत नवरा बायको, तर त्यांच्या स्मरणार्थ करा आणि केळी हे दोन्हीही आपल्याला पूजन करायचं आहे. जर नवरा बायकोचं नातं असेल तरच फक्त तुम्हाला एकावरती एक करा आणि केळी ठेवायची आहे. पण जर समजा तुमच्या घरामध्ये फक्त वडील वारलेले आहेत आणि तुमच्या घरामध्ये एखादी सून किंवा सासू असं वारलेलं असेल तर एकाच परातीमध्ये तुम्हाला करा आणि केळी ठेवायची आहे, पण ते शेजारी शेजारी ठेवायचं आहे. कारण नवरा बायकोचं नातं असेल तर एकावरती एक ठेवायचं, नवरा बायकोचं नातं नसेल पण तुमच्याच घरातील दोन्ही व्यक्ती असतील वेगवेगळ्या रिलेशनच्या तर तुम्ही एकाच परातीमध्ये ठेवा, पण शेजारी शेजारी ठेवा. या करा आणि केळीची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे. तुम्ही फुले वाहा, दिवा लावून घ्या, अगरबत्ती, धूप ओवाळा. त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवांना, देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जो नैवेद्य बनवणार आहात त्या प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवून तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की महादेवांना तर तुळशीपत्र चालत नाही, पण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यांचा नैवेद्य हा तुळशीपत्राशिवाय अपूर्ण आहे. मग महादेवांसाठी तुम्ही सेपरेट नैवेद्य ठेवू शकता किंवा मग तुम्ही सगळ्या देवी देवतांसाठी जर एकच नैवेद्य ठेवणार असाल तर तुळशीपत्र नाही ठेवलं तरी चालेल. पण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पद्धतीने या दिवशी पूजा केली जाते, त्यामुळे मग तुम्ही महादेवांना सेपरेट नैवेद्य ठेवा आणि बाकीच्या नैवेद्यावरती तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा. जेव्हा आपण देवांना नैवेद्य ठेवतो तेव्हा त्या नैवेद्याच्या कडेने आपण जे पाणी फिरवतो ते आपण सरळ दिशेने फिरवतो, पण जेव्हा आपण पितरांसाठी नैवेद्य ठेवतो तर त्यावेळी आपल्याला उलट्या साईडने पाणी फिरवायचं आहे. जिथे आपण करा आणि केळी पूजन केलेले आहे तिथे आपल्या पितरांसाठी आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्या नैवेद्याभोवती उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचं आहे. जिथे करा आणि केळी पूजन केले तिथे एका ताटामध्ये तुम्हाला थोडासा शिधा काढून ठेवायचा आहे. म्हणजे जसं की तुम्ही आंबा, गूळ, लाल बेडगी मिरची असेल, त्याचप्रमाणे मीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, हरभऱ्याची डाळ असे जे थोडे थोडे पदार्थ तुम्हाला शिधा म्हणून त्याच्यावरती काढून ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवू शकता तुम्ही. त्या आंब्यावरती तुम्ही एक तुळशीपत्र ठेवा आणि हा जो शिधा आहे तो आपल्या पितरांसाठी आपल्याला ठेवायचा आहे. तुम्हाला एका ताटामध्ये शेणाची गोवरी घ्यायची आहे. त्या गोवरीवरती तुम्हाला थोडंसं साजूक तूप, म्हणजे जे तूप तुमच्याकडे असेल ते तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि ती गोवरी पेटवायची आहे. गोवरी पेटल्यानंतर त्याच्यातून बघा थोडासा धूर निघतो आणि ती गोवरी पेटते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर नैवेद्यासाठी आपण जे काही बनवलेलं आहे त्या प्रत्येक पदार्थाचा थोडा थोडा भाग आपल्याला त्या गोवरीवरती टाकायचा आहे आणि वरून परत एकदा तुम्हाला त्याच्यावरती तूप टाकायचं आहे आणि या ताटाच्या कडेने उलट्या साईडने तुम्हाला पाणी फिरवायचं आहे.
आणि काय होतं तर आपण जी गोवरी पेटवली आहे त्याचा धूर निघत असतो आणि त्याच्यावरती आपण जे काही नैवेद्याचे पदार्थ केलेले आहे, साजूक तूप टाकलेलं आहे, यामुळे काय होतं तर त्या पदार्थांचा जो सुवास आहे तो वरती दरवळत असतो आणि तो सुवास आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही बघा, पितरांसाठी जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार या पद्धतीने तुम्ही करू शकता. हा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला दुपारी 12च्या आधीच आपल्या पितरांना समर्पित करायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. जर तुम्हाला पूजा मांडायला किंवा पूजा मांडताना तुमचं मुख जर दक्षिणेकडे येत नसेल, काही गोष्टींमुळे असेल किंवा कशामुळे, तर तुम्ही काय करू शकता, पूजा तुम्हाला जशी मांडता येईल तशी मांडा. ज्या दिशेला मांडायची आहे त्या दिशेला मांडा. पण पितरांसाठी आपण जो दिवा लावतो ना, तो दिवा, त्या दिव्याचं जे मुख आहे ते आपल्याला दक्षिणेकडेच करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तो दिवा तुम्ही कणकेचा लावू शकता, तुम्ही मातीचा दिवा लावू शकता किंवा कुठलीही समई असेल तर तेही लावू शकता. त्याच्यामध्ये एक वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. तृतीयेच्या दिवशी आपण काय करतो की जो काही स्वयंपाक आपण करतो तो स्वयंपाक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपण कोणाला तरी जेवायला बोलवत असतो. म्हणजे जर घरात पुरुष लोक वारले असतील तर पुरुषांसाठी आपण एक दुसरा पुरुष बोलवतो, स्त्रीसाठी एक दुसरी स्त्री बोलवतो आणि त्यांना आपण जेवायला घालत असतो. पण शहरामध्ये बऱ्याचशा वेळी असं होतं की असं कोणी जेवायला बोलवलं तरी येत नाही किंवा भेटत नाही. तर मग अशा वेळी तुम्ही पितरांसाठीचं जे ताट आहे ते गाईला चारू शकता. पण जर शहरामध्ये गाईसुद्धा तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो गोवरीचा आहे आपण नैवेद्य समर्पित केला होता पितरांसाठी, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पितरांना नैवेद्य समर्पित करू शकता. म्हणजे जसं की गोवरी घ्या, त्यावर तूप टाका, नैवेद्याचे सगळे पदार्थ थोडे थोडे त्याच्यावरती टाका, परत एकदा तूप टाका. त्यातून निघणारा जो धूर आहे त्याचा सुवास पितरांपर्यंत पोहोचतो आणि पित्र प्रसन्न होऊन भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात. म्हणजे एकतर तुम्ही कोणाला तरी जेवायला घालू शकता, दुसरं म्हणजे तुम्ही गाईला घास देऊ शकता आणि तिसरं म्हणजे हे गोवरीचं. म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ना ते तुम्ही करा. जर तुम्हाला कोणी भेटलं तर नक्कीच त्यांना जेवायला घालू शकता. आपण जो शिधा त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचं काय करावं असा प्रश्नही आता तुमच्या मनामध्ये येईल. तर या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला, ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तो शिधा दान करायचा आहे. ॲटलिस्ट शिधा दान करताना एका तरी व्यक्तीचं पोट भरेल एवढा शिधा तुम्हाला दान करायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा, कारण दान धर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. पण जर तुमची नसेल, एखाद्याची यथाशक्ती नसेल देण्याची, तर ॲटलिस्ट एक व्यक्ती जेवू शकेल एवढं तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण ज्या परातीमध्ये करा आणि केळी ठेवलेली आहे, आता ते मातीचं भांडं असल्यामुळे ते पाझरलेलं असतं. मग ते परातीमध्ये बघा थोडं थोडं पाणी खाली आलेलं असेल तर ते पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता. आणि करा आणि केळीमध्ये जे पाणी आहे ते पाणी घरातल्या कुठल्याही स्त्रीने दोन्ही ओंजळीमध्ये ते पाणी थोडं थोडं घेऊन तुम्हाला तुळशीच्या बुडापाशी अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा हे पाणी तुम्ही तुळशीच्या बुडापाशी हाताने अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. किंवा मग तुम्ही पितृदेवो भव पितृदेवो भव असा मंत्र म्हणतही ओंजळीने ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पितरांकडे प्रार्थना करायची आहे. तुम्ही पितरांकडे प्रार्थना करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं काही चुकलेलं आहे किंवा तुम्ही त्यांची योग्य सेवा केलेली नाही आहे, तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही त्याबद्दल त्यांची क्षमा मागा किंवा मी जी काही पूजा केली आहे ती स्वीकारा, पितृदोष कायमचा निघून जाऊ द्या, विलंबित कामे मार्गी लागू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या, असं तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला किंवा त्यांना धन्यवाद द्यायचे धन्यवाद द्या आणि मग तुम्ही प्रार्थना करा. यामुळे काय होतं तर तुमचे पितृ प्रसन्न होतात आणि तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती ते आशीर्वाद देत असतात. त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करा आणि तुमच्या कपाळी सुद्धा लावून घ्या. अक्षता वाहा, फुले वाहा. तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला तुळशी मातेपाशी प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याने तुम्ही तुळशी मातेला ओवाळा आणि तो दिवा तसाच तुळशी मातेपाशी प्रज्वलित होऊ द्या. जसे की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, बाळकृष्ण, त्याचप्रमाणे गणपती बाप्पा, महादेव यांच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे. तर अक्षय तृतीया हा खास पितरांसाठी समर्पित असा दिवस आहे आणि या दिवशी आपण पितरांसाठी ज्या काही सेवा करतो त्यामुळे पितृ प्रसन्न होतात, त्यांचा आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद राहतो. पितृदोषामुळे किंवा पितृ जर तुमच्यावरती नाराज असतील तर तुमची रखडलेली जी कामे आहेत ना ती सुद्धा तुम्ही जर या सेवा केल्या तर ती पूर्ण व्हायला मदत होते. पितृदोष हळूहळू कमी व्हायला लागतो. पितरांच्या आशीर्वादाने तुमची विलंबित कामे मार्गी लागतात. पितृ संतुष्ट होतात आणि भरभरून आशीर्वाद देऊन ते पितृलोकामध्ये निघून जातात. तर अक्षय तृतीया विशेष आपल्याला पूजा कशी करायची आहे, अक्षय तृतीया कधी आहे, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी करा आणि केळी पूजन कशी करायचे आहे, पितरांच्या स्मरणार्थ काय करायचं आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे.
होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांनाच ही महत्त्वाची माहिती मिळेल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.